गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी तुमचा कार्तिक आहे. तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन ब्लॉग. आज ब्लॉग एकदम अनहेल्दी होणार आहे, म्हणजे रिअलिस्टिक होणार आहे. आज मी पहिल्यांदा कुकिंग करणार आहे. आज मी बनवणार आहे साबुदाणा. तर आज होता सोमवार, तर आज घरामध्ये मम्मीचा उपवास होता. मंगळवार होता, पण मम्मीचा उपवास होता आज. तर फिलहाल शाबू भिजत घातले. सगळ्यात पहिलं देवपूजा करूया, म्हणजे अगरबत्ती दिवा लावूया, कारण की संध्याकाळ झाले ना पूर्ण आहे बघा बाहेर. तर पहिलं देवपूजा करू. तर फायनली देवपूजा आपली झालेली आहे कंप्लीट. मस्तपैकी दिवा आणि अगरबत्ती लावले, एकदम मस्त. एकदम आता वाटायला ना देवपूजा केल्यावर नाही बाई. इकडं पण आपली देवी आहेत, खंडोबा. आपल्या इकडं सगळे मस्त देव एकदम भारी दिसतात. तर थोड्याच वेळामध्ये स्टार्ट करूया आपला साबुदाणा बनवायला. आजचा ब्लॉग कुकिंग ब्लॉग होणार आहे. तर आज सगळी कुकिंग. मित्रांनो, कढई तावायला ठेवले. आता टाकू याच्यामध्ये तेल. तेलात एकदम वाफ निघाले कढईतून. तेल किती टाकू? दोन. एक वगळी. दोन वगळी बस का? तर मित्रांनो, असं नाही की मी माझ्या मनाने करायला, मी मम्मीला विचारायला. असं काय नाही, मी विचारत. मम्मीला विचारत आहे. फिलहाल एकदम मस्त उकळले तेल. मित्रांनो, एक्साइटमेंट होईल शाबू बनवायची. एक तडतड तडतड वाजले. फायनली तेल शांत झाले पहिल्यापेक्षा. आता टाकू याच्यामध्ये मिरची. तर मित्रांनो, याला काढूया. ओके 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 ओके. इसको उठा के इधर लगते हैं भाई साहब. नाही आणिक नाही, कळकच आणिक. फायनली टाकूया साबुदाण्याला. तर ह्याला पण आता आज टाकू ना डायरेक्ट. ओ भाई टेस्ट निघले.
तो देख सकते हो पूरा साफ हो चुका है। अभी मस्त हलूया ह्याला रावास। चारीकडून मस्त हलून घेऊया रावास। थोडा मग बाबा थोडा आणि थोडं नाही। आता काय करू? हलवलं मम्मी बोलतो तुझी आता अभी मस्त बारीक केलेला आहे गॅस। आता वाट बघूया याची कधी आपला शाबू तयार होतोय। बघू शकता माझ्या चेहऱ्याचा हाल। 2 मिनिटात गरम झाले शाबू पण। शाबू फक्त बटाटा टाकूच तर मिरच्या टाकूच तर शाबू बनूच तर विचार करा एवढा हाल झाले। मित्रांनो फायनली शाबू तयार व्हायलाच आले। तर थोडा शेंगदाण्याचा कूट टाकायचे त्याच्यात तर ते टाकल्याच्या नंतर आपला होणारे शाबू तयार। तर चला आता भेटूया थोड्या वेळानंतर शाबू तयार झाल्यावर। चला घाम बघा कसला आला भाई। तुम्ही बघितलं असेल माईक मी आणलेला आता जे जास्त मी यूज नाही करत। जेव्हा मी कॉमेडी व्हिडिओसाठीच यूज करतो। व्हॉइस ओव्हर मिनी ब्लॉग करायला असेल तर तेव्हा मी यूज करतो। बाय द वे अपना यो माइक इज द बेस्ट माइक इज द बेस्ट माइक इज द बेस्ट माइक क्योंकि इसकी क्वालिटी मस्त आती है वॉइस की। भाई ये मेरा सेटअप देख सकते हो। लाइक कर देना इस सेटअप के लिए। चलो मिलते हैं थोड़ा। फायनली शूट आहे आपल्या जुन्या नवीन माईकने म्हणजे इथं लावले तो नाही आता मी एक माईक लावले दुसरी तर तुम्हाला मला कमेंट करून सांगा माईक मी कुठे लावले कमेंट। तर मित्रांनो कसा आवाज येतो कमेंट करून सांगा। जवळून ना आवाज ना खूप फाटतोय। लांब ठेवून केला ना ब्लॉग तर आवाज एवढा फाटत नाही। मी आता खालती बोलाय बघा तर मित्रांनो कसा आवाज कमेंट करून सांगा। तर आता जवळ बघा तर मित्रांनो कमेंट करून सांगा व्हॉइस क्वालिटी कशी येते या माईकची। तिला मी आता जरा लांबून ब्लॉग करतोय तर कॅमेरा मला ठीक आहे आणि माईक असं जवळ जरा लांब ठेवलाय तर कमेंट करून सांगा क्वालिटी व्हिडिओची क्वालिटी आणि व्हॉइस क्वालिटी। तर आपला शाबू तयार झाले बसूया खायला। मित्रांनो आता माझी मम्मी काय खायलेत बघा। हे बघा एकटी एकटी बसून इथे शेवपुडी खायले आणि मला विचारायला पण गेले विचारा शेवपुडी। आता ते भैया आलता रस्त्यावर ते त्याच्याकडून शेवपुडी घेतलेली मस्त। कशी आहे शेवपुडी? शेवपुडीच्या नादात शाबूला विसरूनच गेलो। वाह चलो इसको भी अभी पटाख से करते काम फिनिश। पहले कैमरा सेट करता हूँ मैं। शाबू खाने के लिए एक्साइटमेंट क्योंकि बहुत दिनों से खाया नहीं था शाबू। मस्त इसको हिलाते भाई। भाई मी ना शाबू पहिला टाकला ना तेव्हा चिटकत होता। आता शेंगदाण्याचा कूट टाकून मम्मीने हलवल्यावरती थोडासा पण नाही चिटकवला। विचार करा मम्मीच्या हातामध्ये वेगळीच जादू असते जी आपल्या हातात नसते। आता मीने टाकला असते ना 100% सांगतो चिटकलाच असतात। मम्मीने टाकल्यावरती बघा किती मोकळा ढाकळा झाला एकदम रावस। भाई तयारच होणार आहे थोड्याच वेळामध्ये। बसूया खायला मग मस्त दही आणायला लागेल कारण की शाबू आणि दही चा एक नंबर टेस्ट आहे। ट्राय कधी पण केला नसेल तर ट्राय करा घरी एक नंबर लागते भाई।
बघू शकता आमचं देवघर कसं वाटते. कमेंट करून सांगा नक्की, कमेंट करून देवघर कसं वाटते भाई. हे वरती पण आपले 3 फोटो आहेत. एक तर आपली सप्तशृंगी माता, आई सप्तशृंगी माता म्हणजे आमची कुलदैवता. दुसरं महालक्ष्मी, तिसरे खंडोबा. तर भाई आमच्या घरामध्ये सगळे ह्याच्यात पण पूर्ण देव, असं नाही की एक पण नाही, असं नाही, सगळे देव. गणपती बाप्पा पण आहेत. परत फायनली 2 घंटे इंतजार करायच्या नंतर फायनली आपला साबुदाणा रेडी झाले. असा दिसतंय हे बघा. इथं मस्त साबुदाणा घेतलाय. साबुदाणा इथं दही पण आहे. भाई रावस मित्रांनो बसले खायला. आता टाकूया दही. भाई साहब कितने 2 घंटे इंतजार करने के बाद फाइनली हुआ है साबुदाना. ये हमारे पास दही है, पर हमको 2 घंटा लग गया है. आता नहीं भाई, नॉट स्पॉन्सर काहीच नाही. तर तुम्हाला वाटेल स्पॉन्सर म्हणून दाखवाल, आपण दही दाखवणार फक्त. हे घेतली 1 चम्मच दही. हे टाकूया याच्यावर. ते नसते का आलूच्या पराठ्यावरती मक्खन टाकतात, तसं साबुदाण्यावरती दही टाकतात. मस्त खा. सगळ्यात पहिले ना सगळं काढून घेऊया रावस माझे. भाई मी चम्मचनी खातोय कारण की बोटाला लागलोय, जरा चटका बसल्या म्हणून. भाई दही सोबत खायला एक नंबर लागते भाई. शाबू आणि दही, वा 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 कडक. असा प्रकारे आपण मस्त काढून घेऊया. काढून घेतल्यावर आपला शाबू असा काहीतरी दिसेल, पांढरा पांढरा रंगीबिरंगी. हे बघा, वा. हे घेतला 1 चम्मच. लाईफमध्ये एकदा तरी ट्राय करा शाबू आणि दही. मजा नाही आली तर माझ्या